तुम्ही तुमच्या मुलासाठी चांगली स्कूल शोधताय. तब्बल 44 वर्षांचा अनुभव असणारे इचलकरंजी मधील कोहिनूर क्लासेस आता सुरू करत आहेत कोहिनूर प्री स्कूल. या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन घेऊ शकता. कोणतेही डोनेशन घ्यायची गरज नाही. येत्या गुढीपाडव्याला जर तुम्ही ऍडमिशन केलात तर तुम्हाला 13,000 फी ऐवजी फक्त 10,000 फी भरावी लागणार आहे. एवढंच नाही तर त्यामध्ये तुम्हाला युनिफॉर्म, स्कूल बॅग आणि पुस्तके हे देखील मिळणार आहे. या प्री स्कूलची वैशिष्ट्य म्हणजे मुलांसाठी सेफ आणि सिक्युअर वातावरण असणार आहे. तसंच इथला स्टाफ सुद्धा क्वालिफाईड आणि मुलांच्या बाबतीत अगदीच केअरिंग असणार आहे. त्यासोबतच अगदी 24 तास आपली मुलं सीसीटीव्हीच्या कक्षेमध्ये असणार आहेत. त्यामुळे काळजीचं कोणतं कारणच उरत नाही. मुलांच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये वाढ व्हावी म्हणून इथे इंडोर आणि आउटडोर गेम सुद्धा घेतले जाणार आहेत. तसेच वेळोवेळी त्यांच्या पालकांसोबत संपर्क सुद्धा साधला जाणार आहे. आवडलं ना तुला हे प्री स्कूल? मी तर माझ्या मुलाचं कोहिनूर प्री स्कूल मध्ये ऍडमिशन फिक्स केलंय. तुम्ही कधी करता? तर मग लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरशी संपर्क साधा. नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला, SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी शिवशाहू आघाडीतर्फे मोर्चा काढू, विरोधी पक्षनेते उदयसिंह पाटील यांचा इशारा. इचलकरंजी शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर असताना पाणी प्रश्नावर विशेष सभा बोलवावी अशी मागणी करूनही याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. त्याचबरोबर प्रशासनही पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे शहराला दररोज किंवा एक दिवस आड शहरास पाणी पुरवठा करावा या मागणीसाठी शिवशाहू विकास आघाडीच्या वतीने शहरात जनजागृती व मोर्चा काढण्याचा इशारा विरोधी पक्षनेते उदयसिंह पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. सध्या शहरात 7 ते 8 दिवसांतून एकदाच पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर उदयसिंह पाटील यांनी मजरेवाडी येथील जॅकवेलला अचानक भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी दरम्यान 540 HP क्षमतेचे 4 पाणी उपसा पंप उपलब्ध असतानाही केवळ एकच पंप कार्यरत असल्याचे निदर्शनास आले. तोही सुमारे 70% क्षमतेने सुरू आहे. जॅकवेलवर 1600 kVA क्षमतेचे 2 ट्रान्सफॉर्मर असून त्यापैकी एकच सुरू तर दुसरा बंद अवस्थेत असल्याचे आढळले. मजरेवाडी ते इचलकरंजी दरम्यानची एअर व्हॉल्व्ह यंत्रणा पूर्णतः बदलण्याची गरज आहे. नवीन जलवाहिनीचे काम उपसा केंद्रापर्यंत पूर्ण झाले असले तरी सुमारे अर्धा किलोमीटरचा भाग तातडीने बदलणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. नदीत पाण्याची उपलब्धता समाधानकारक असून यंत्रणाही सक्षम आहे. केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहर पाण्यापासून वंचित राहत आहे. जर 2 पंप पूर्ण क्षमतेने सुरू केले आणि नवीन जलवाहिनी तात्काळ कार्यान्वित केली तर शहराला दररोज किंवा एक दिवस आड शहरास पाणीपुरवठा करावा असे पाटील यांनी सांगितले. पाणी प्रश्न लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्येही कळीचा मुद्दा ठरला होता. मात्र निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी याकडे पुरेसे लक्ष दिले नसल्याची टीकाही त्यांनी केली. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि प्रशासनावरील पकड कमी असल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला.